कांग्रेस के नेता हुसैन दलवाई ने किया रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर को बेनकाब। दैनिक राम प्रहर की खबर को दिया झूठा करार। सिडको क्षेत्र अधीन गृह निर्माण संस्थाओं को सुविधा मुहैया कराने की विधायक विवेक पाटिल की मांग पूरी न होने पर फेडरेशन करेगा अनशन। बज़्म-ए-इल्म व अदब संस्था द्वारा किया गया गुणवान विद्यार्थियों को सम्मानित। मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल थे उपस्थित। और रत्नागिरी में लूट को अंजाम देने वाला आरोपी फंसा पनवेल पुलिस के शिकंज में। आरोपी से हुए 4 लाख रुपए बरामद। शेका पक्ष के दामन पर दाग लगाने का प्रयास करने वाले स्थानीय कांग्रेस नेताओं को मुंह की खानी पड़ी है। समाचार पत्रिका राम प्रहर के माध्यम से शेका पक्ष के विधायकों को बदनाम करने का षड्यंत्र रचने वाले रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर की खुद विधायक हुसैन दलवाई ने पोल खोली है। क्या कह रहे हैं हुसैन दलवाई, देखते हैं इस खबर के जरिए। झूठी खबरें छपवाना और लोगों को गुमराह करना पनवेल कांग्रेस के नेताओं की फितरत ही रही है। वैसे झूठी खबरें फैलाने की अगर प्रतियोगिता आयोजित की जाए तो दैनिक राम प्रहर प्रतियोगिता में अव्वल आएगा, यह बताने के लिए किसी ज्योतिष की आवश्यकता नहीं है। अब आप कहोगे कि हम भला ऐसा क्यों कह रहे हैं, मगर यही सच है। अगर आपको यकीन नहीं आता तो आइए हम आपको हकीकत से रूबरू कराते हैं। हम आपको बता दें कि राज्य के मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, जो केंद्र में संसदीय कार्य मंत्री का कार्यभार संभाल रहे थे, तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चौहान पर भ्रष्टाचार के आरोप लगने के बाद पृथ्वीराज चौहान को महाराष्ट्र का मुखिया बना दिया गया। उनके रिक्त स्थान पर शुक्रवार को हुए उपचुनाव में कांग्रेस के नेता हुसैन दलवाई विजयी हुए। लेकिन इस चुनाव प्रक्रिया के दौरान स्थानीय कांग्रेसी नेता रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर ने यह आरोप लगाए कि शेका पक्ष के विधायक स्वयं मुख्यमंत्री और हुसैन दलवाई से मिले और हमें कांग्रेस के उम्मीदवार को मतदान करने की अनुमति दीजिए, ऐसी गुजारिश की। हालांकि समाचार पत्रिका राम प्रहर और निर्भीड लेख के माध्यम से रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर ने जनता में यह आभास निर्माण करने का प्रयास किया कि शेका पक्ष के विधायक स्वयं चलकर मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान और राज्यसभा के उम्मीदवार हुसैन दलवाई से मिले, जबकि हकीकत कुछ और है। आइए अब हकीकत आपके सामने रखते हैं। यह है कांग्रेस का मुखपृष्ठ माने जाने वाले राम प्रहर की वो खबर जिसमें शेका पक्ष के विधायकों को टारगेट कर लोगों में असमंजस्य पैदा करने का प्रयास ठाकुर पिता पुत्रों ने किया था। अब जरा हुसैन दलवाई साहब क्या कह रहे हैं ये भी सुन लीजिए। शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि त्यांचे सारे आमदार आपल्या भेटीला आले होते किंवा मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यांनी आम्ही काँग्रेसला मतदान करतो अशा पद्धतीची बातमी राम प्रहरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे। तर एकंदरीत काय सत्यस्थिती आहे? नाही, राम प्रहरमध्ये काय बातमी प्रसिद्ध झाली ते मला माहिती नाही, पण एक गोष्ट मी सांगेन की मी स्वतः पहिल्यांदा जयंत पाटलांना फोन केला आणि मला तुम्ही मतदान करा अशी त्यांना विनंती केली। त्यानंतर मीनाक्षी ताईंचे माझे संबंध भाऊ बहिणीसारखे आहेत, त्यांना मी फोन केला। माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि गणपतरावांशी मात्र कॉन्टॅक्ट त्यावेळेला होऊ शकला नाही। बराच प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, मीही केला, पण ते का झालं नाही मला माहिती नाही। कदाचित ते आउट ऑफ रेंज असतील। पण साहेब, राम प्रहरमध्ये असं का प्रसिद्ध करण्यात यावं की स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट जयंत पाटलांनी घेतली आणि आमची मतं तुम्हाला आम्ही देऊ असं का म्हणावं? कारण आज काँग्रेसकडे संख्याबळ भरपूर आहे। असं असताना शेका पक्षाच्या मतांची आपल्याला गरज भासावी का? आणि जर गरज भासली असेल तर मुख्यमंत्र्यांकडे जयंत पाटील गेले आणि त्यांनी सांगितलं की आमची मतं आम्ही तुम्हाला देतो, हे कितपत सत्य आहे? असं आहे, ही वस्तुस्थिती नाही आहे, हे अतिशय चुकीचं आहे। कशावर आधारित ते आहे मला माहिती नाही। जयंत पाटलांना मी स्वतः फोन केला होता तेव्हा जयंत पाटील म्हणाले मी बाहेर जाणार आहे, मी स्वतः येणार नाही। मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला होता, स्वतः त्या संबंधातली चर्चा केलेली होती, गणपतरावांशी केलेली होती। आम्हाला निवडून येण्याची काही विशेष अडचण होती असं नव्हे। पण साहेब, या बातमीमध्ये असंही पुढे म्हटलेलं आहे की स्वतः हुसैन दलवाईंच्या घरी सुद्धा बैठक झाली, तिथे मिसळपाव आमदारांना देण्यात आले आणि तिथून त्यांची बोळवण करण्यात आली, हे कितपत खरं आहे? माझं घर इतकं मोठं नाही आहे की त्या घरीमध्ये बैठक घेण्यात येईल, तसं काय झालं नाही। तशी बैठक झाली असती तर बरं झालं असतं, परंतु तशी बैठक काय झाली नाही। बैठक होण्याचा प्रश्न झाला नाही। जी बोलणी झाली ती फोनवर झाली आणि ती आम्ही स्वतःहून केली। शेवटचा प्रश्न साहेब की या बातमीबाबत तुम्ही काय म्हणाल? कारण आज अशा पद्धतीने जर वृत्तपत्र खोट्या बातम्या छापत असेल
तर त्याबाबत तुमचं काय मत आहे? पत्रकारिता नाही, मुद्दा म्हणून छापली असेल नाही, त्यांचा गैरसमज झाला असेल आणि त्याच्यातून त्यांनी छापली असेल, पण ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर ती त्याच्यामध्ये सुधारणा नक्कीच करते. हुसैन दलवाई साहब का बयान सुनने के बाद आप भी इस नतीजे पर पहुंचे होंगे कि सच्चाई क्या है और कैसे कांग्रेसी नेता जनता को गुमराह कर रहे हैं। हुसैन दलवाई के बयान से दूध का दूध और पानी का पानी जनता के सामने आ गया है। इस खबर में आगे यह भी लिखा गया है कि शेका पक्ष को वेंटिलेटर पर रखा गया है। तो अब जो हकीकत हम आपको बता रहे हैं उस पर भी जरा गौर कीजिए। हम आपको सच्चाई से वाकिफ कराना चाहते हैं। सबसे पहली घटना, जब रामशेठ ठाकुर शेका पक्ष में सक्रिय थे तब रायगढ़ में शेका पक्ष के पास महज एक विधायक था, मगर जैसे ही रामशेठ ठाकुर ने दल बदल किया और कांग्रेस में प्रवेश किया, शेका पक्ष के 3 विधायक चुनकर आए और जहां कांग्रेस के 2 विधायक मौजूद थे वहां एक रह गया। घटना नंबर 2, रामशेठ जब शेका पक्ष में थे तब रायगढ़ जिला परिषद में कांग्रेस के 15 सदस्य चुनकर आए थे। वहीं उनके कांग्रेस में प्रवेश करने के बाद सदस्य संख्या 6 पर आ पहुंची। यानी रामशेठ ठाकुर का कांग्रेस प्रवेश कांग्रेस के लिए कितना महंगा पड़ा यह बताने की जरूरत नहीं है। घटना नंबर 3, रामशेठ गुट को पनवेल की जनता ने पनवेल पालिका में सत्ता की कमान सौंपी थी, मगर ठाकुर पिता पुत्रों ने अपने नकारापन, संदिग्ध रवैये और मनमानी से हाथ आई सत्ता गंवाई और पनवेल की जनता का विश्वासघात किया। घटना नंबर 4, पनवेल तालुका ग्राम पंचायत चुनाव में भी रामशेठ ठाकुर प्रणीत कांग्रेस को धूल चटाकर शेका पक्ष ने अपना वर्चस्व साबित कर दिया। घटना नंबर 5, ठाकुर महोदय कांग्रेस में जब सक्रिय नहीं थे तब पनवेल एपीएमसी में कांग्रेस के 4 सदस्य थे। आज कांग्रेस एपीएमसी से खदेड़ दी गई है। पनवेल एपीएमसी से कांग्रेस का नामो निशान मिट गया है और वहां कांग्रेस अपना वजूद ढूंढ रही है। घटना नंबर 6, कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव में रामशेठ ठाकुर को निरीक्षक पद पर नियुक्त किया गया था। इस चुनाव में निरीक्षक बनकर रामशेठ ठाकुर ने शिरकत क्या की, महापालिका में कांग्रेस की सदस्य संख्या घट गई। इसके मायने ये हुए कि जब से रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर ने कांग्रेस में प्रवेश किया, कांग्रेस की ताकत दिन ब दिन रायगढ़ और ठाणे में कम होती गई। ऐसे में जनता को ही तय करना है कि रायगढ़ में कौन सी राजनीतिक पार्टी वेंटिलेटर पर है। इस पूरे घटनाक्रम पर नजर डाली जाए तो कॉन्ट्रैक्टर ठाकुर पिता पुत्रों ने कांग्रेस को वेंटिलेटर पर लाने का काम किया है, ऐसा कहा जाए तो गलत न होगा। कैमरा पर्सन मनोज चौहान, दत्ता मोकल और विजय खुटले के साथ कर्नाला टीवी के लिए हरीश मोकल की रिपोर्ट। पनवेल उरण तालुका सिडको क्षेत्र अंतर्गत आने वाले कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी फेडरेशन द्वारा इतवार को सोसाइटी पदाधिकारियों के लिए एक मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया था, जहां पदाधिकारियों का उत्तरदायित्व एवं अधिकार इस विषय पर मार्गदर्शन करने के लिए विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। सिडको क्षेत्र अंतर्गत आने वाली पनवेल उरण तालुका सहकारी गृह निर्माण संस्था संगठन यानी कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी फेडरेशन द्वारा सोसाइटी पदाधिकारियों का उत्तरदायित्व और उनके अधिकार इस विषय पर चर्चा करने के लिए मार्गदर्शन शिविर का आयोजन इतवार को नवीन पनवेल स्थित डीएवी पब्लिक स्कूल के प्रांगण में किया गया था, जहां उपस्थित सोसाइटी पदाधिकारियों को मार्गदर्शन करने के लिए विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। इस शिविर के लिए फेडरेशन के अध्यक्ष मल्लीनाथ गायकवाड़, उपाध्यक्ष शशिकला सिंह, मधुसूदन देसाई, सचिव अशोक शेलके, पूर्व नगर सेविका नीलम घरत, विनोद मापणकर, दशरथ शेवाले, हेमंत पाटिल आदि सहित विभिन्न हाउसिंग सोसाइटियों के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस मार्गदर्शन शिविर में उपस्थित पदाधिकारियों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि सिडको ने गृह निर्माण प्रकल्प शुरू करते समय बड़े बड़े वादे किए थे और हर प्रकार की सुविधा मुहैया कराने का आश्वासन दिया था, मगर अपना काम निपट जाने के बाद सिडको ने हाथ ऊपर किए, जिसकी वजह से सिडको द्वारा घर खरीदने वाले नागरिक ठगासा महसूस करने लगे थे। मगर शेका पक्ष ने इस मामले में संघर्ष की भूमिका अपनाने के बाद सिडको ने सुविधा मुहैया कराना शुरू कर दिया। आज भी कई ऐसी गृह निर्माण संस्थाएं हैं जिन्हें सिडको की ठगी का शिकार होना पड़ रहा है। ऐसी सोसाइटियों के पदाधिकारियों ने एकजुट दिखाने की जरूरत है, ऐसा प्रतिपादन करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा
कि उनके अधिकारों के लिए शेका पक्ष आंदोलन करने के लिए हमेशा तैयार हैं और जरूरत पड़ने पर इस आंदोलन में प्रकल्प बाधित किसानों को भी शामिल करने के लिए हम बाध्य हैं। या ठिकाणी आपल्याला आठवण करून देईल काही मंडळी जेव्हा आमच्याकडे होती याच्यातून काय ज्यावेळेस गायकवाड या ठिकाणी जेव्हा सोसायटी उभ्या राहिल्या त्यावेळेस इथं रस्ता आम्ही करणार नाही, इथं ड्रेनेज आम्ही करणार नाही, इथली लाईट इलेक्ट्रिफिकेशनची जबाबदारी आम्ही घेत नाही, इथली स्ट्रीट लाईट आम्ही लावणार नाही, अशा प्रकारची शिल्पची भूमिका सुरुवातीच्या काळात होती आणि त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि सिडकोबरोबर जेव्हा चर्चेला गेलो तेव्हा सिडकोला सांगितलं आम्ही का तुम्ही हे प्लॉट कुणासाठी रिझर्व केले, बंगलो प्लॉट रिझर्व केले. बंगलो प्लॉट मध्ये त्या ठिकाणी तो विकला त्यावेळेस कुणी विकायला परवानगी दिली, सिडकोनी परवानगी दिली. त्या ठिकाणी त्या बिल्डरनी प्लॅन मंजुरीला टाकला, प्लॅन मंजूर कोणी केला, सिडकोनी मंजूर केला. प्लॅन मंजूर झाल्यानंतर त्याला ओसी कोणी दिली, सिडकोनी दिली. त्या डिपार्टमेंटला ह्या डिपार्टमेंटला आम्ही ओळखत नाही, आम्ही ओळखतो फक्त सिडकोला. त्यावेळेस एमडी होते लखीना आणि लखीनाला त्यावेळेस आम्ही सांगितलं का हे जर तुम्ही करणार नसाल तर सिडकोची सगळी डेव्हलपमेंट आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही. मग लखीनाने पुन्हा त्या ठिकाणी 8 दिवसांनी बैठक घेतली तत्कालीन एमडी आणि मग त्याने त्या नागरिक सुविधा द्यायच्या आहेत त्या द्यायचं त्यांनी मान्य केलं आणि तातडीने त्या ठिकाणी सुरुवात झाली. सिडकोच्या एमडीवर प्रकल्प असताना इतर प्रश्नासंदर्भात उद्या 4 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. हे जे पत्र तुम्ही आता मला दिलंय ते मी त्या ठिकाणी एमडीला दाखवतो आणि एमडीला मी सांगणार आहे का ह्याची जर तुम्ही दखल घेणार नसाल तर फक्त कॉलनीमध्ये वसाहतीमध्ये राहायला आलेले लोकच नव्हे तर प्रकल्पग्रस्त पण यांच्यासोबत तुमच्या लढाईमध्ये. वहीं फेडरेशन के अध्यक्ष मल्लेनाथ गायकवाड़ ने अपने भाषण में सिडको को चेतावनी दी है कि प्रलंबित मांगों को सिडको द्वारा पूरा नहीं किया गया तो फेडरेशन द्वारा 1 अगस्त को लाक्षणिक अनशन किया जाएगा और फिर भी अगर सिडको की नींद नहीं खुली तो 16 अगस्त से आमरण अनशन किया जाएगा. आमच्या मागण्यांचा निश्चित विचार झाला पाहिजे आणि तुमच्याकडे एक आक्रमक आमदार म्हणून लोक बघतात. आम्ही तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून लोक आम्हाला ही समस्या सांगत असतात आणि ही समस्या आम्ही तुमच्या पुढे आज मांडत आहोत आणि या ठिकाणी सर्वांना मी मगाशी म्हटले की आपण काहीतरी धोरण ठरवायचं किंवा आंदोलन म्हटलं म्हणजे नक्की काय करणार आहे. तर आता मी सांगतो की आज आपण निर्णय घ्यायचा आहे. उद्यापासून अधिवेशन सुरू आहे. 8 दिवसाची नोटीस देऊन 1 ऑगस्टला म्हणजे पुढच्या सोमवारी आपल्याला 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण सिडकोच्या दारात CBDला करायचं आहे. त्यामुळे त्या दिवशी आपण उपोषणाची नोटीस आपण उद्याच लगेच देणार आहे. त्याचं पत्र बनवलं आज आमदार साहेबांना देणार आहे. 1-2 मिनिटात मी तेही पत्र वाचून आणि त्यानंतर सुद्धा सिडकोने जर मान्य नाही केलं तर 8 तारखेपासून म्हणजे 1 आठवड्याने पहिल्यांदा 1 तारखेला 1 दिवसाचं उपोषण करू. सकाळी 10 ते 5:30 सिडकोच्या टायमात त्या ठिकाणी दुपारी 1 वाजता त्यांच्या लंच टायमात आपण मेगाफोनवरून ही सगळी समस्या सिडकोचा निषेध काय करायचा तो तिथे 1 वाजता करायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्या दिवशी सकाळी 10 वाजता CBDला तिथल्या सिडको ऑफिसला नाही कारण हे ऑफिस तिकडे सगळे हे होतं तर तिथल्या ऑफिसच्या समोर आपण काळजी करू नका. पावसाची वगैरे छताची बंदोबस्त करणार आहे आणि 1 वाजता आपण 10 ते 5:30 एवढ्या दरम्यान आपल्याला 1 दिवसाचं उपोषण करायचं आहे आणि त्यावर जर सिडकोने आपल्याला चर्चेला नाही बोलावलं तर 8 तारखेला म्हणजे त्याच्या पुढच्या सोमवारी तिथपासून 5-7 दिवसाचं आपण साखळी उपोषण करायचं. म्हणजे रोज 25-50 लोक काही आज बसली काही उद्या बसली असे साखळी पद्धतीने 1 आठवडा आणि 16 तारखेपासून त्यातूनही जर सिडकोने मान्य नाही केलं तर मग तुम्ही सोबत या किंवा येऊ नका. आम्ही पदाधिकारी तरी निदान आमरण उपोषण त्या सिडकोच्या दारात करणार आहोत. ही या ठिकाणी मला ग्वाही द्यायची आहे. त्या ठिकाणी दिल्लीला आणि आजारी 16 तारखेला उपोषणाला बसतील आणि आम्ही इथले पदाधिकारी सिडकोच्या दारात बसणार. मग आमदार साहेब आमचं काहीही भलं वाईट झालं तर त्याची सगळी जबाबदारी शासनाचे एक पदाधिकारी म्हणून शासनावर तर राहील आणि स्थानिक आमदार म्हणून तुम्हाला देखील त्याची जबाबदारी घ्यावी लागणार. फेडरेशन की मांग के अनुसार सिडको क्षेत्र अधीन सोसाइटियों में अगर 60% सदनी का धारक मांग करते हैं तो सिडको द्वारा उन्हें सोसाइटी रजिस्ट्रेशन के लिए NOC मुहैया कराई जाए. कारपेट एरिया में बदलाव न करते हुए अगर कोई घर या दुकान के यूनिट बढ़ाना चाहे तो सिडको द्वारा उसे मंजूरी दी जाए. साथ ही हस्तांतरण शुल्क में पारदर्शिता लाने के लिए एमनेस्टी यानी अभय योजना लागू की जाए आदि मांगे सिडको के समक्ष रखी गई हैं.
बहरहाल अब यह आने वाला समय ही बताएगा कि फेडरेशन की जो मांगे हैं उन्हें सिडको कब तक पूरा करती हैं। कैमरामैन लक्ष्मीकांत ठाकुर के साथ करनाला टीवी के लिए हरीश मोकल की रिपोर्ट। नवीन पनवेल स्थित स्नेहा भोजनालय में सोमवार को सुबह 10 बजे के दौरान आग लगी, जिसकी वजह से यहां अफरा तफरी मच गई थी। हालांकि दमकल विभाग ने तुरंत घटनास्थल पर पहुंचकर आग पर काबू पा लिया। आखिर कैसे लगी ये आग और क्या कह रहे हैं नगर अध्यक्ष संदीप पाटिल इस विषय पर, आइए जान लेते हैं। नवीन पनवेल स्थित स्नेहा मेस नामक होटल में सोमवार को सुबह 10 बजे के दौरान गैस लीकेज के कारण अचानक आग लगी। गनीमत ये रही कि इस आग में किसी भी प्रकार की कोई जीवित हानि नहीं हुई। हम आपको बता दें कि लोगों को जहां एक सिलेंडर मिलना मुश्किल हो रहा है, वहीं इस मेस में 6 सिलेंडर रखे गए थे। अगर आग अपना रौद्र रूप धारण कर लेती तो न जाने यहाँ का मंजर क्या होता। हालांकि दमकल विभाग ने समय पर रहते आग पर काबू पा लिया। घटना की जानकारी मिलते ही नगराध्यक्ष संदीप पाटिल घटनास्थल पहुँचे और स्थिति का जायजा लिया। इस दौरान नगराध्यक्ष संदीप पाटिल ने हमारे प्रतिनिधि से इस विषय पर बात की। श्रेयस हॉस्पिटलच्या समोर जी आग लागलेली आहे याचं आग विझवण्याचं काम मात्र सिडकोच्या फायर ब्रिगेडने तितक्या चांगल्या पद्धतीने आणि तिथल्या गॅस एजन्सीच्या लोकांनी केलेलं आहे, परंतु याला कारणीभूत मात्र सिडकोचेच अधिकारी आहेत। कारण आज आपण इथे जर बघितलेलं आहे की सोसायटीच्या बाजूची जी ओपन स्पेस जागा असते अशा ठिकाणी यांनी हे धंदे चालू केलेले आहेत। याला परवानगी कोणी दिली? 100% याला कुठल्याही अशा प्रकारे अनधिकृतपणे इथं कामकाज चालत आहे। दुसरीकडे आता जे याच्यामध्ये 6 सिलेंडर आम्ही इथं जप्त केलेले आहेत। सर्वसामान्य माणूस एखाद्या कार्यक्रमासाठी जर गॅस एजन्सीवाल्यांकडे जर गेला तर 21 दिवस अगोदर त्यांना दुसऱ्या सिलेंडरची नाव नोंदणी देखील करून घेत नाही। दुसरा सिलेंडर मिळाला 1-1 महिना वाट बघावा लागतो आणि इथं मात्र धंदेवाईक व्यवहारी याच्यामध्ये 6 सिलेंडर इथं जप्त होतात। माझी अशी मागणी आहे की या सिडकोच्या अधिकाऱ्यांनी यांना कोणी परवानगी दिलेली आहे आणि ज्या गॅस एजन्सीने यांना 6 सिलेंडर दिले यांची चौकशी झाली पाहिजे। अब वक्त एक छोटे से ब्रेक का, कहीं भी मत जाइएगा, हम फिर हाजिर होते हैं। देखते रहिए करनाला टीवी। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर। स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%। बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर। एनपीएचे प्रमाण 6.19%। मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांना 1% अधिक व्याज। कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सचीही सेवा उपलब्ध। त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर। बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना, दर साल दर शेकडा 11% व्याजाने। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक। त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे। अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील। माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद। तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा। आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल। आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2745 9111, 2746 2700 आणि 3298 3363। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक। आपको टाटा या फियाट की कोई नई कार खरीदनी है या फिर आपके कार की सर्विसिंग करानी है तो आपको कहीं और जाने की जरूरत नहीं है।
क्योंकि टाटा मोटर्स आपके लिए लाए हैं फॉर्चून कार्स प्राइवेट लिमिटेड। अब पनवेल में भी पुराने मुंबई पुणे हाईवे पर कोलखे विलेज और पलसपा फाटा के पास फॉर्चून कार्स का एक और शानदार शोरूम और सर्विस सेंटर। हमारे यहाँ आपको मिलेगी टाटा और फियाट कंपनी की हर प्रकार की कारें, जैसे टाटा की इंडिगो मांझा, इंडिगो सीएस, इंडिका विस्टा, सफारी डायको, सुमो विक्टा, सुमो ग्रैंड MK2, जेनॉन और दुनिया में तहलका मचा देने वाली नैनो कार। वही फियाट की पुंटो और लिनिया गाड़ी भी हमारे यहाँ उपलब्ध है। फॉर्चून कार्स ने अब शुरू किया है अपना सर्विस सेंटर भी, जहां तजुर्बेकार मैकेनिक्स के जरिए आपके गाड़ी के हर पुर्जे की जांच कर हम आपको प्रोवाइड करेंगे सर्वोत्तम सर्विस। तो देर किस बात की, अपने और परिवार के सपनों को साकार करने के लिए फौरन आइए हमारे पास। आपके सपनों को साकार करने का वादा फॉर्चून कार्स का यही है इरादा। डी-मार्ट डिस्काउंट आणि दर्जा यांचा मेळ साधणारं डिपार्टमेंटल स्टोअर डी-मार्ट, परिपूर्ण खरेदीचं सर्वोत्तम ठिकाण, स्वस्त, मस्त आणि प्रशस्त वातानुकूलित शॉपिंग सेंटर डी-मार्ट। डी-मार्ट मध्ये आहेत 8,000पेक्षा जास्त वस्तूंच्या व्हरायटीज, धान्य, कडधान्य, ताजा भाजीपाला, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आर्टिकल्स, भांडी, प्लास्टिक आयटम, फर्निशिंग, त्याचबरोबर जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स रेडीमेड गारमेंट सुद्धा। डी-मार्ट कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या गरजेसाठी। डी-मार्ट दररोज डिस्काउंट, दररोज बचत, सकाळी 10 ते रात्री 10, अखंड विनम्र सेवा फक्त डी-मार्ट मध्ये, म्हणजेच डिस्काउंट मार्ट मध्ये। आमचा पत्ता डी-मार्ट, प्लॉट नंबर 1, सेक्टर 9E, सेक्टर 14 समोर, सिडको वॉटर टँक जवळ, रोडपाली गाव रोड, कळंबोली। डी-मार्ट आजच आमच्या कळंबोली शाखेला भेट द्या आणि खात्री करा। संपर्क नंबर 91 67 30 75 80, म्हणजेच 9167307580। आमची शाखा नवीन पनवेल मध्येही कार्यरत आहे। डी-मार्ट जनहिताचा निर्वाळा, दैनिक कर्नाळा। पनवेल, रायगड आणि नवी मुंबईसह आसपासच्या घडामोडींचा वेध घेणारं आपल्या हक्काचं व्यासपीठ दैनिक कर्नाळा। कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, अपराध जगत इत्यादी क्षेत्रातील ताज्या घटनांचं प्रतिबिंब दैनिक कर्नाळा। आपल्या भावभावनांचं दर्पण आणि आपल्या हक्काचा आवाज दैनिक कर्नाळा। दसवीं एवं 12वीं के विद्यार्थियों को प्रोत्साहित करने के लिए एवं उनके भविष्य के लिए शुभकामनाएं देने के लिए बज़्म-ए-इल्म व अदब द्वारा इतवार को गुणवान विद्यार्थियों का सत्कार समारोह आयोजित किया गया था, जहां मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल, जैम म्हात्रे, बालाराम पाटिल आदि को आमंत्रित किया गया था। बज़्म-ए-इल्म व अदब पनवेल द्वारा 10वीं एवं 12वीं के गुणवान विद्यार्थियों के सत्कार समारोह का आयोजन इतवार को वरिष्ठ नागरिक संघ सभागृह में किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल, नगराध्यक्ष संदीप पाटिल, नगर सेवक श्रीकांत ठाकुर, अरीफ पटेल, नगर सेविका सिद्धिका पुंजानी, नाज हाफिज, अरीफ दाखवे, अजीज मुल्ला आदि गणमान्यों सहित विद्यार्थी एवं उनके अभिभावक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने नगर पालिका के स्कूलों का मुद्दा उपस्थित करते हुए जिला परिषद द्वारा स्कूलों की मरम्मत के लिए जो निधि उपलब्ध कराया है उस पर आभार प्रकट किए और साथ ही आधुनिक तौर पर स्कूल का निर्माण किए जाने की बात कही। शिक्षण सभापती रायगड जिल्हा परिषदेचे बालाराम पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की शाळांच्या इमारतीचं जे काम आहे अनेक वर्ष रखडलेलं आहे, रखडलेल्याची आम्हाला जाणीव आहे, पण ते करत असताना एकदम आधुनिक पद्धतीची शाळागृह उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही विश्वास आणि पनवेल नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात कधी घडलेलं नाही की रायगड जिल्हा परिषदेनं पनवेल नगरपालिकेतल्या शाळा बांधण्यासाठी 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय आजपर्यंत झाला नाही, केलेला आहे। कसं केलं मला समजत नाही, पण झालं एवढी गोष्ट खरी आहे, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो।
असतो आणि मुद्दा आणि त्यांचे फरक आहे. त्यांनी मला वाटतं हा असा गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला आम्हाला त्यांनी बोलावलं होतं, यावर्षी कार्यक्रमाला त्यांनी बोलवलेला आहे. त्यांच्या या सेवाभावी चॅरिटी संस्थेच्या वतीनं समाजाच्या दृष्टिकोनातनं प्रगती व्हावी या दृष्टिकोनातनं अनेक विविध चांगले कार्यक्रम ते राबवत असतात आणि तो कार्यक्रम राबवत असताना त्यांनी या ठिकाणी पनवेलमध्ये रात्रशाळा, उर्दू लायब्ररी आणि स्टडी सेंटर असं एक नव्यानं त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून उभा करण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्यांनी अपेक्षा केली पनवेल नगरपालिकेतील प्लॉट नंबर 46 प्लॉट नंबर 46 हा त्यांच्या संस्थेला मिळावा असं त्यांनी अपेक्षा केलेली आहे. मी या ठिकाणी सांगतो येथील महानगरपालिकेची जनरल बॉडीची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये हा तुमचा प्रस्ताव मांडला जाईल अशी ग्वाही आहे. इस दौरान जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल ने भी उपस्थितों को संबोधित किया. आजच्या युगामध्ये आपल्याला जर त्या ठिकाणी वावरायचं असेल, सस्टेन व्हायचं असेल तर शिक्षणाची गरज कुणी नाकारू शकत नाही. शिक्षणाचं महत्व कुणी नाकारू शकत नाही. आणि या शिक्षणामध्ये जी मुलं मोठ्या प्रमाणावर यश मिळवतात त्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी कुणीतरी अशी पाठीवर थाप मारण्याची, कुणीतरी प्रोत्साहन देण्याची गरज असते. ही गरज आज या ठिकाणी अजिमुल्ला आणि त्यांच्या सहकार्याने भागवलेली आहे. ही गरज भागवत असतानाच पनवेलमधल्या शाळांच्या संदर्भात 1-2 विषय त्यांनी हाताळले. नगराध्यक्ष संदीप पाटील यांना त्यांनी या ठिकाणी आमदार विवेक पाटील साहेबांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की उर्दू वाचनालय आणि अन्य गोष्टींच्यासाठी जागेची उपलब्धता करावी. आणि दुसरा प्रश्न आहे त्या ठिकाणी ज्या हाताळला त्याच्यामध्ये ज्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलं त्या शाळेच्या आजच्या दुरावस्थेचे फोटो त्यांनी आपल्या साऱ्यांच्या समोर दाखवलेले आहेत. या ठिकाणी आजच्या ह्या व्यासपीठाच्या संधी साधून औचित्य साधून या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद वाटेल की नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर तब्बल 4.5 कोटी रुपये पनवेलमधील 3 शाळांचे रूप बदलवण्यासाठी केलेले आहेत. खांदागाव, टक्का आणि उर्दू शाळा या 3 शाळांसाठी पनवेल नगरपालिकेनं अतिशय चांगल्या पद्धतीचं डिझाईन या ठिकाणी करून घेतलेलं आहे. त्याला टाउन प्लॅनिंग मधून त्यांनी मान्यताही मिळवलेली आहे आणि लवकरच महिनाभराच्या कालावधीमध्ये या कामाला गती मिळेल. जिल्हा परिषदेचा शिक्षण सभापती म्हणून कार्यरत असताना नगराध्यक्ष संदीप पाटील आणि पनवेल नगर परिषदेच्या या प्रयत्नामध्ये माझा खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळाली आणि सर्व शिक्षा अभियान मार्फत 1 कोटी रुपये आपण या शाळांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. कार्यक्रम के दौरान गणमान्यों के हाथों विद्यार्थियों को सम्मानित किया गया. इतवार की रात पनवेल में पेट्रोलिंग पर कार्यरत पुलिस कर्मियों ने एक 25 वर्षीय युवक को अपने हिरासत में लिया है। आखिर कौन है ये युवक और क्या कह रही है पुलिस इस विषय पर, आइए देखते हैं खबर विस्तार से। इतवार को रात के समय पेट्रोलिंग कर रहे पुलिस कर्मचारियों ने संदिग्ध अवस्था में घूमते हुए एक युवक को पूछताछ के लिए अपने हिरासत में लिया। पूछताछ के दौरान पुलिस को पता चला कि यह आरोपी एक व्यापारी को जख्मी कर उससे 4 लाख रुपए लेकर फरार हो गया था। इमरान यासिन पठान नामक 25 वर्षीय युवक दापोली से पैसा लेकर फरार हुआ था। इमरान को जानकारी मिली थी कि एक व्यापारी लाखों रुपए लेकर दापोली में किसी को देने आ रहा है।
बस इमरान ने उस व्यापारी का पीछा किया और जैसे ही मौका मिला उसने उस व्यापारी पर हमला किया और पैसा लेकर फरार हो गया। इमरान ने दापोली मुंबई बस पकड़ी और वो मुंबई की ओर रवाना हुआ, मगर उससे नालासोपारा जाना था, जिसकी वजह से वो पनवेल स्टैंड पर उतरा। जब वो विनम्र होटल के पास घूम रहा था तो पेट्रोलिंग पर कार्यरत पुलिस ने उसे पूछताछ के लिए हिरासत में लिया। इसी दौरान दापोली पुलिस थाने से पनवेल पुलिस थाने में एक फोन आया कि एक युवक एक व्यापारी को जख्मी कर फरार हुआ है। जानकारी मिलते ही पुलिस ने इमरान से पूछताछ की तो उसने अपना जुर्म कबूल किया। इस पूरे वारदात की जानकारी पुलिस थाने के सहायक पुलिस निरीक्षक बाबा साहब तुपे ने दी। एसटी स्टँड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रात्र गस्त घालत असताना साधारण 3-3:30 वाजताच्या दरम्यान हॉटेल विनम्र एसटी स्टँडच्या समोर हॉटेल विनम्र आहे, तिथे एक खांद्याला बॅग लटकवलेला इसम घाईघाईने जात असताना आम्हाला मिळून आला। आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही त्याला घेराव घालून सर्व स्टाफच्या मदतीने आम्ही त्याला ताब्यात घेतला। त्याच्याकडे सदर बॅगमध्ये काय आहे, तो कुठून आला याबाबत चौकशी केली असता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर दिले नाहीत, म्हणून त्याच्या बॅगेची झडती घेतली तर त्याच्यामध्ये आम्हाला रोख रक्कम मिळवून आली। त्या रोख रकमेबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुन्हा काही एक समाधानकारक उत्तर दिलं नाही, म्हणून त्याच्याकडे त्याचं नाव वगैरे विचारलं असता त्यांनी त्याचं नाव हसम इम्रान यासीन पठाण असं सांगितलं, राहणार नालासोपारा परिसरातलं असं सांगितलं आणि म्हणून त्याला पोलीस ठाण्यात आणून त्या सदर मिळालेल्या रकमेचा आम्ही पंचनामा करून संशयित इसम म्हणून त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई म्हणून CRPC 41(1) प्रमाणे कारवाई करीत असताना आम्हाला दापोली पोलीस ठाण्यातून एक फोन आला आणि त्यांनी कळवलं की आमच्याकडे दापोली पोलीस ठाणे CR नंबर 58/2011 IPC 394 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यामधील जो फिर्यादी जखमी इसम आहे तो सोनाली लॉज दापोली या ठिकाणावरून समोरनं जात असताना एका इसमानी त्याच्या पाठीमध्ये आणि डोक्यात हातोडीने वार करून त्याचे ते रोख कॅश असलेली बॅग घेऊन पळून गेलेला आहे। त्याने आम्हाला वर्णन सांगितल्याप्रमाणे आणि आमच्याकडे मिळालेला इसम होता त्याचं आम्ही वर्णन टॅली केलं, त्यावेळेला असं निदर्शनाला आलं की आम्ही जो इसम पकडलेला आहे तो दापोली पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामधला पाहिजे आरोपी आहे आणि त्या इस्मानीच त्या जखमी इस्माचे डोक्यात मारहाण करून रक्कम घेऊन पळून गेल्याचे आमच्या लक्षात आलेले आहे। सदर वेळी आमचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक घडवले साहेब सुद्धा हजर होते। आमच्याकडे CRPC 41(1) प्रमाणे सदर इम्रान यासीन पठाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक चौकशी करीत असून सकाळीच पार्टी दाखल झालेली आहे दापोली पोलीस स्टेशनची। त्यांनी आमच्याकडे रिपोर्ट सादर केलेला आहे। सदर रिपोर्टबाबत आम्ही वरिष्ठांकडे चर्चा करून पुढील कारवाई करण्याची तरतूद ठेवली आहे। फिलहाल इमरान पर IPC 394 के तहत कार्रवाई की गई है, जिसे दापोली पुलिस के हवाले किया जाने वाला है। चलते चलते दोबारा एक नजर डालते हैं आज की खास खबरों पर। कांग्रेस के नेता हुसैन दलवाई ने किया रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर को बेनकाब, दैनिक राम प्रहर की खबर को दिया झूठा करार। सिडको क्षेत्र अधीन गृह निर्माण संस्थाओं को सुविधा मुहैया कराने की विधायक विवेक पाटिल की मांग पूरी न होने पर फेडरेशन करेगा अनशन। बज़्म-ए-इल्म व अदब संस्था द्वारा किया गया गुणवान विद्यार्थियों को सम्मानित, मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल थे उपस्थित। और रत्नागिरी में लूट को अंजाम देने वाला आरोपी फंसा पनवेल पुलिस के शिकंज में, आरोपी से हुए 4 लाख रुपए बरामद। आज के लिए बस इतना ही। करनाला टीवी के बारे में आपकी कोई राय या सुझाव हो या फिर आप कोई खबर देना चाहते हैं तो आप हमें 27457338 इस नंबर पर संपर्क कर सकते हैं। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।